हेलो डियर ऑल। जैसे हमारा स्टूडेंट सोहम हमारे साथ में है एंड उनके मम्मी पापा भी हमारे साथ में है, तो सोहम की जर्नी उन्हीं के मम्मी पापा से जानते हैं। वेलकम सर. नमस्ते सर. सर थोडासा तुम्ही आपल्या संबंधित सांगा आणि कशी काय जर्नी होती हे 2 वर्षाची सोहमची हे पण सांगा. नमस्कार, मी प्रमोद नागोलकर. वाशिमला म्हणजे आमचं नेटिव्ह वाशिम आहे. ही माझी पत्नी आहे मंगला नागोलकर. हा माझा मुलगा सोहम नागोलकर. तर आम्ही याची दहावी वाशिममधून झालेलं आहे. याचं पूर्ण 10वीपर्यंत शिक्षण हे वाशिममधून झालेलं आहे. मग नंतर 10वी झाल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की आता 11वीला काय करायचं, कुठे जायचं. तर मी पहिले डिसिजन घेतलं की माझ्या मुलाला पहिले इंजिनियर करायचं. त्यासाठी मग काय करायचं, तर मग मी पहिले आधी थोड्या मोठ्या शहरात जाऊन आलो. तिकडून जाऊन आलो. पुन्हा मग मला माझ्या मित्रांनी सांगितले की अकोल्याला न्यू अकॅडमी ही चांगली अकॅडमी आहे, जे JEEसाठी आणि इंजिनिअरिंगसाठी चांगली अकॅडमी आहे म्हणून मला माझ्या मित्रांनी सांगितलं. मग मी तुमच्याकडे आलो. तर मला आल्यानंतर माहीत पडलं की VSM सर, KGB सर हे स्वतः IIT आणि मुलांना शिकवतात आणि त्यांची एकच ब्रँच आहे. ही गोष्ट मला भारावून गेली की यांची कुठंच शाखा नाही आहे आणि चांगलं इथं एज्युकेशन आपल्या मुलाला मिळणार. ही मी स्वतःचा माझा निर्णय आहे आणि तो निर्णय मी घेतला आणि न्यू अकॅडमीमध्ये माझ्या मुलाची ॲडमिशन 11वीला घेतलेली आहे. आणि सर ये जो जर्नी रही 2 साल में, तो उसमें क्या क्या आपने सैक्रिफाइसेस की, क्या क्या अपनी फैमिली ने सैक्रिफाइस किए फॉर हिज JEE प्रिपरेशन? अगदी बरोबर आहे सर. सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस म्हणजे मी जेव्हा ॲडमिशनसाठी इथं न्यू अकॅडमीमध्ये आलो होतो तर तुमची दोन्ही सरांची माझी भेट झाली. तर सरांनी मला एकच सांगितलं की मुलांसोबत राहा. ही गोष्ट मी माझ्या पूर्ण माइंडमध्ये सेट केली आणि मी पूर्ण वाशिमवरून मुलासाठी मी अकोल्याला शिफ्ट झालो. मुलांसोबत असल्यामुळं काय होते की मुलांना मॉरल सपोर्ट भेटते, ते माझ्या मुलाला भेटला. की पॅरेंट्ससोबत असले की मुलांना अभ्यासाचा ताण वगैरे जरी आला तरी त्याला पॅरेंट्ससोबत असतात आणि याचं अपडाऊन चालत होतं. कधी मार्क कमी येत होते की ज्याचं मी याला प्रत्येक टेस्ट झाले की मी याला विचारत होतो टेस्टला आज मार्क कसे कमी भेटले, मग कमी भेटले तर काय रिझन आहे. तर तो मला सांगत होता पप्पा हे माझा बॅकलॉग आहे, हा माझा युनिट झाला नव्हता. तर मग मी त्याला सांगत होतो की तू बॅकलॉग काहीच ठेवू नको. तर त्यानं पूर्ण बॅकलॉगची एक लिस्ट काढली आणि त्याच्या रूममध्ये भिंतीला लावली आणि त्या बॅकलॉगचा मी स्वतः फॉलोअप घेतला. आज मॅथचं तुझं बॅकलॉग किती झाला कंप्लीट, फिजिक्सचा किती झाला, असं करत त्यानं बॅकलॉग पूर्णतः कंप्लीट केलेला आहे. हा. ओके. एंड सर क्या क्या एज अ पर्सनल लेवल पे आपने सैक्रिफाइस किया, लाइक फैमिली से, फ्रेंड्स से, रिलेटिव से, फेस्टिवल्स? सर 2 वर्षात आम्ही कुठंच नाही गेलो. 2 वर्षात म्हणजे आम्ही ना कोणत्या इव्हेंट्समध्ये गेलो, लग्नात नाही गेलो तर आम्ही एकच जण जात होतो. दोनों में से एक दोघातून एकच जण जात होतो. दोघं आम्ही कुठंच जात होतो आणि याला आम्ही कुठंच म्हणजे असं इव्हेंटमध्ये नेलं नाही. याची 100% अटेंडन्स आहे इथं आणि हा लहानपणापासूनच याला शाळेची आवड आहे. याला ऑप्शन नाही राहत, त्याला ऑप्शन राहणं त्याला स्वतःलाच आवडत नाही. तर अशा प्रकारे आम्ही सॅक्रिफाईस केलं आहे. तर माझं सगळ्या पॅरेंट्सला एकच सजेशन राहील की विद्यार्थ्या म्हणजे आपल्या पाल्यांसोबत तुम्ही राहा, त्याला मॉरल सपोर्ट द्या. परीक्षा ही एकट्याची नाही आहे, एकट्याची परीक्षा नाही आहे. याला इथं टीचर पण लागतात, विद्यार्थी लागते आणि पॅरेंट पण लागते, तरच सक्सेस होते. आणि तो रिझल्ट माझ्या मुलाचा इथं आलेला आहे. याला MSCET यांनी पूर्ण एकाच महिन्याच्या अभ्यासक्रमामध्ये 99.58% घेऊन हा पास झालेला आहे. तर आमचं जे स्वप्न होतं, याचं जे स्वप्न होतं की बा ड्रीम कॉलेज COP कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, ते आज तुमच्या न्यू अकॅडमीच्या माध्यमातून आमचं पूर्ण झालेलं. थैंक यू सर, थैंक यू सर. और जैसे एक आपने और कुछ और सजेशन पेरेंट्स को, पालकों को आप देना चाहेंगे अपार्ट फ्रॉम लाइक और कुछ एक्स्ट्रा? सर पालकांना मी एकच सांगू इच्छितो की मुलांना जर तुम्हाला या कठीण परीक्षेमध्ये जर यशस्वी करायचं असेल तर मुलांना मोबाईल, सोशल मीडिया या गोष्टीपासून तुम्हाला दूर ठेवावं लागेल. ते मी केलंय. याला मोबाईल आम्ही 2 वर्षापर्यंत मोबाईल, याचा स्वतःचा मोबाईल नव्हता, याच्या मम्मीचा आणि याचा मोबाईल एकच होता. जेव्हा
याला मोबाईलचं काम पडे किंवा टेस्ट राहत होते तर मम्मीचा मोबाईल घेऊन जात होता, तेवढे 3 तास होता. याला मोबाईलचा वापर म्हणजे आम्ही 2 वर्ष अजिबात करू दिला नाही. त्यामुळं पण त्याला चांगलं यश मिळालं इथं, असं माझं मत येते की सोशल मीडियाचा वापर मुलांना या 2 वर्षात तरी करू देऊ नये पालकांनी. बस एवढं मला सांगायचं आहे.